मादोळ वाज धोबिंग धोबिंग काहडी वाज टिहरी री 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 छळवड चालली विकासाची वयमचा झेंडा खांद्यावरी ध्रुव रहजन आम्ही डोंगर दरा साहेबाचा आम्हाला दरारा भेव जसा वाट कायद्याचा भेव आखा तंगाडू खरी खरी वयमचा झेंडा खांद्यावरी वयमचा झेंडा खांद्यावरी जातीची कुबडी खोटी नाटी लोकशाही आम्हा आख्यांची जागवू ताकद जंगलाची ग्रामसभेला देऊ तरतरी वयमचा झेंडा खांद्यावरी वयमचा झेंडा खांद्यावरी जंगल घनदाट माळ माशाट बेस म्हण राहू आम्ही गावात एकजूट करून बाया दाद्यांची फुलवू सजवू धरतारी वयमचा झेंडा खांद्यावरी वयमचा झेंडा खांद्यावरी राम राम. आज धरधारी पालथा हा तिसरा पालथा आहे. तिसऱ्या पालथ्यामध्ये आज आपण आंब्याचा बाटा, काजूबी, जांभूळबी, त्याच्यानंतर मोठी आणि फणस अशी जवळजवळ 7-8 प्रकारचे बियाणं लागवड केली. आज 1,500 पेक्षा जास्त बियाणं म्हणजे 1800 बियाणं लागवड झाली इथं. हे लागवड करताना आम्हाला वन विभागाचे रविदादा आहेत, प्रदीपदादा आहेत, त्याच्यानंतर ते काका आहेत ते आणि ग्रामस्थ त्याच्याच बाहेरून वसंतदादा आहेत, किरण आहेत, असं हे सगळंच. त्याच्यानंतर कुणालदादा आहेत. हे सगळ्यांनी सहकार्य केला. हे लागवड करण्यासाठी अगोदर आम्ही खड्डे खोदले होते. खड्डे खोदण्यासाठी 2 धरधारी पालथा झाला. याच्यात ह्या सगळा श्रमदानातून आहे. कोणताही 1 रुपया पण खर्च न करता किंवा कोणतीही मजुरी न देता आपण हे खड्डे खोदले आणि आज त्याची आपण लागवड केलेली आहे. हे लागवड झालेली आहे. हे लागवडीमध्ये आता याच्या पुढं भविष्यात ही चांगली वाढली पाहिजे किंवा त्याचा चांगला संवर्धन झाला पाहिजे म्हणून हे लागवड केलेल्या क्षेत्रात आता आपण गुरा बंदी केली पाहिजे म्हणून हो समाजापर्यंत संदेश गेला पाहिजे की आपण हे फक्त हे क्षेत्रात गुरा चरायची बंदी करा, बाकीचे तुम्ही कुठे चारू शकता आणि याची नासधूस केली नाही पाहिजे. आपण सगळ्यांनी वाढवली पाहिजे. हो डोंगर फक्त केवळ आपला एका दोघाचा नाही, तो आपण सगळ्यांचा त्याच्यावर हक्क अधिकार आहे. त्याच्यातून आपल्याला सगळ्यांनाच फायदा होणार आहे. हे झाडं लावल्यानंतर फक्त ते कोणाला एकाला फायदा नाही होणार तर सगळ्यांना फायदा होणार आहे म्हणून हा आपण सगळ्यांनी वाचवला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला वन विभागाचा चांगला सहकार्य आहे, सुरुवातीपासून आहे. याच्या पुढे पण आपल्याला सहकार्य करतील. धन्यवाद. राम राम. नमस्कार. मी प्रदीप प्रकाश भंडारी वन विभागाकडून आलोय आणि माझे सहकारी रवींद्र दादा आहेत, तसेच आपले पाटारा दादा आहेत आणि आपण इथं सर्व सहकारी आज धरतरी पालथा या उपक्रमाअंतर्गत आपण या जो कुंभाडोंगर जो नावाने ओळखला जातोय या ठिकाणी गेल्या महिन्यापासून जवळपास 300-400च्या आसपास खड्डे खोदलेत आणि या खड्ड्यांमध्ये जे काही आंब्याचा बाठा असेल, काजू असतील, तसेच इतर जे काही बी बियाणे आहे त्याचं आपण या खड्ड्यांमध्ये लागवड केलेली आहे. खरं पाहता जगाचं आजकाल तापमान वाढत आहे आणि या तापमान वाढीमुळे जे काही ग्रामस्थ आहेत या ग्रामस्थांच्या मदतीने त्यांच्या श्रमदानातून हा जो उपक्रम आहे हा राबवला जात आहे आणि चांगलासा प्रतिसाद वैतागवाडी ग्रामसभा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. खूपच छान असे
दादांनी प्रयत्न केले आहेत आणि असाच पुढे सुद्धा प्रयत्न राहील. वनसंवर्धनाच्या दृष्टीने हे जे काही आपण लागवड करतो, जे काही बिया लावतो, ह्या पुढे भविष्यात चांगल्या वाढल्या पाहिजेत आणि जतन झालं पाहिजे. हाच या उपक्रमामधून एक आपल्याला संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि खरंच खूप सुंदर असा हा उपक्रम आज आपण बघतोय. दुपारचे 12 वाजलेत आणि या भर उन्हामध्ये ही सर्व मंडळी अतोनात कष्ट करताना दिसत आहेत. खरंच यांचं आपण आभार मानावं तेवढं खूप आहे. कारण की आजकाल धावपळीचे युग आहे. या धावपळीच्या युगामध्ये असं श्रमदानातून जे काही काम होतं ते खूप छान पद्धतीने आपले सहकारी करतात. खरंच चांगलं असं योगदान आपल्या भरतदादा पटारा यांच्याकडून आपल्याला लाभले आहेत. तसेच आपले जे सहकारी आहेत यांच्या माध्यमातून सुद्धा चांगलं वेळोवेळी मदत होते. असंच पुढे कार्य आपण सतत करायचं आहे आणि आपलं जे हा डोंगर आहेत हे आपल्याला हिरवेगार आणि एक चांगलं डोंगर बनवून आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे. तर थँक्यू. एवढंच बोलतो आणि थांबतो. नमस्कार.